सुविधा तर नवीन कर रचनेमुळे कोणते फायदे मिळणार आहेत पाहूयात। 10 लाखाचं तुमचं उत्पन्न असेल तर आधी तुम्हाला 50,000 कर द्यावा लागत होता। आता तुम्हाला त्यावर कोणताही कर द्यावा लागणार नाही, त्यामुळे 50,000चा फायदा तुमचा होईल। 12 लाख उत्पन्न असेल तर आधी कर 80,000 होता, आता तुम्हाला त्यावर कोणताही कर द्यावा लागणार नाही, त्यामुळे 80,000 रुपयांचा फायदा तुम्हाला होईल। 15 लाख जर तुमचं उत्पन्न असेल तर त्यावर 1,40,000 आधी कर भरावा लागत होता, आता तुम्हाला 45,000 रुपये भरावे लागतील। 95,000 रुपयांचा फायदा तुम्हाला होईल। 20 लाखांचं उत्पन्न असेल तर 2,90,000 हा आधीचा कर तुम्हाला भरावा लागत होता, आता तुम्हाला 1,40,000 कर भरावा लागेल, म्हणजे 1,50,000चा फायदा तुमचा होणार आहे। 24 लाख जर तुमचं उत्पन्न असेल तर 4,10,000 आधी कर भरावा लागत होता, आता 2,40,000 कर तुम्हाला भरावा लागेल, म्हणजे 1,70,000चा फायदा तुम्हाला होईल। 30 लाख जर तुमचं उत्पन्न असेल तर 5,90,000 हा आधी कर तुम्हाला भरावा लागत होता, आता 4,20,000 कर तुम्हाला भरावा लागेल, म्हणजे 1,70,000चा फायदा तुम्हाला होणार आहे। 50 लाख उत्पन्न असेल तर 11,90,000 आधी कर भरावा लागत होता, आता 10,20,000 कर तुम्हाला भरावा लागेल। 1,70,000चा फायदा तुम्हाला यामध्ये होणार आहे। विशेष रूप से इनकम टैक्स के बारे में एक रिफॉर्म करके नया कानून लाकर इसको और सरलीकरण उसका करना, ये जनता के लिए बहुत बड़ी राहत होगी। और 12 लाख रुपए की उत्पादन के लिए इनकम टैक्स में जो राहत दी गई है वो भी बहुत महत्वपूर्ण है। विशेष रूप से मिडिल क्लास का विचार किया गया है और मध्यम वर्गीय, उसके साथ लोअर मिडिल क्लास और गांव गरीब मजदूर किसान, इसमें रोजगार कैसे निर्माण हो और सस्टेनेबल डेवलपमेंट कैसी हो, इसका विचार करते हुए इस बजट ने पब्लिक प्राइवेट इन्वेस्टमेंट को इनकरेज किया है। मुझे लगता है ये बहुत बड़ा सेक्टर है जिसके कारण नए रोजगार निर्माण होंगे, ग्रोथ बढ़ेगी और निश्चित रूप से देश के विकास में उसका योगदान होगा। तर 50